गुड आफ्टरनून. प्रमोद रानडे बोलतो आहे आणि आज मी तुम्हाला काय सांगतो, बँकांच्याबद्दल माहिती सांगतो आहे. ओके, 2025 हे वर्ष बँकांसाठी फार फिनॉमिनली चांगलं आहे. प्रॉफिटॅबिलिटीमध्ये NPA पण कमी झाले आहेत, प्रोव्हिजन्स पण खूप कमी झाले आहेत. आणि ऑब्व्हियसली नंबर सांगतो तुम्हाला. स्टेट बँकेचे आहेत सगळे 2025च्या इयर म्हणजे 24-25 फायनान्शियल इयरचे प्रॉफिट. स्टेट बँक 80,000 करोड, HDFC बँक 73,000 करोड, ICICI बँक 54,000 करोड, ॲक्सिस बँक 28,000 करोड, बँक ऑफ बरोडा 20,000 कोटी. ओके, PNB 18,000 कोटी, युनियन बँक 18,000 कोटी, कॅनरा 18,000 कोटी, इंडियन बँक 11,000 कोटी, बँक ऑफ इंडिया 9,500 करोड, बँक ऑफ महाराष्ट्र 5,500 करोड. ओके, फेडरल बँक 4,200 आणि सगळ्यात शेवटची बँक आहे ती सिटी युनियन बँक 1,100 कोटी. या सगळ्या बँकांचे प्रॉफिट्स टिपिकली 15% वाढलेले आहेत फॉर लास्ट 10 इयर्स. ओके, आणि मार्च 2014ला त्यांचे प्रॉफिट होते तो सगळे मिळून 66,000 कोटी. आता फक्त स्टेट बँकेचंच प्रॉफिट 80,000 कोटी आहे. इमॅजिन काय जंप मारले गेले 10 वर्षामध्ये. आणि सेल्स होते 2014ला 5,80,000 कोटी सेल्स होते, त्याच्यावर 66,000 करोड प्रॉफिट होते. म्हणजे 11% प्रॉफिटॅबिलिटी होती सगळ्या बँकांची मिळून, म्हणजे मेजर बँकिंग सेक्टर मिळून. त्याच्यानंतर आता जे बोलतो आहे आपण ते 2025ला सेल्स झाला 18,52,000 कोटी. ओके, 5,80,000पासून 18 म्हणजे 6 ते 18 तिप्पट सेल झालेला आहे. 6 लाख करोड टू 18 लाख करोड. आणि प्रॉफिटॅबिलिटी झाली आहे फ्रॉम 66,000 करोड टू 3.6 लाख करोड. म्हणजे जवळजवळ 7 चोक 28, 7 35 पाचपट प्रॉफिट झालेला आहे. या तिप्पट सेल झाला आणि पाचपट प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे नक्कीच प्रॉफिटॅबिलिटी मार्जिन यांचं वाढलेलं आहे. बँकांचं मार्जिन 19.5% झालेलं आहे ऑल बँक्स पुट टुगेदर फ्रॉम 11.4%. अरे 8% मार्जिन जम्प इज फिनॉमिनल. आणि कशासाठी लोक वाट बघतात बँक घ्यायची मला कळत नाही आहे. हे सगळे हर्ड मेंटॅलिटी आहे, चुकीची आहे. कोणीतरी घ्यायला सुरुवात केला मोठ्या माणसाने की सगळे त्याच्यावर जंप करतील. आत्ता घेत नाही आहेत कोणी. तर स्टेट बँक नक्कीच घेण्यासारखं आहे. तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारा. आणि स्टेट बँकेत तुमचं खातं आहे, ऑब्व्हियसली बँक इज नॉट गोइंग टू गो डाऊन अंडर. काय प्रॉब्लेम आहे स्टेट बँक. आता ऑलमोस्ट 2 वर्ष तिथेच खितपत पडलं 800 रुपयाला. ओके, प्रॉफिटॅबिलिटी 80,000 कोटी झाले फ्रॉम मे बी 20,000 करोड 10 इयर्स बॅक. आता एक्झॅक्टली स्टेट बँकेचा नंबर नाही माझ्याकडे 10 वर्षापूर्वीचा, पण टिपिकली तिथपर्यंत चौपट प्रॉफिट झाला आहे. आणि बँकेचा शेअर अजूनही 800 रुपयालाच पडीक आहे. तर हे टोटली नाइन्साफी आहे बँकांवर. हे मार्केट किती ब्रुटल असू शकतं. एखाद्या सेक्टरला भाव द्यायचा म्हणजे इतका द्यायचा आणि एखाद्या सेक्टरला भाव द्यायचा नाही. पब्लिक सेक्टर बँक्सला किंवा इव्हन प्रायव्हेट सेक्टर बँकला नाही द्यायचं तर नाही द्यायचा. बघा तुम्हाला पटतं आहे का. डोंट बी ब्रुटल युअर सेल्फ, टेक ॲडव्हान्टेज. ओके, दिस इज बँक सेक्टर. थँक्यू सो मच.